जीवमुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञान प्रताप श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। दृष्टि सृष्टिवाद का अंगीकार। सारे पदार्थ साक्षात अविद्या के कार्य है। शुक्ति रजत की नई व स्वप्न की नई अविद्या की वृत्ति उपहित साक्षी ते तिनका प्रकाश होवे है। या ते सारे पदार्थ साक्षी भाष्य है। और ज्ञानाकार और ज्ञेयाकार अविद्या का परिणाम एक ही काल में उपजे है, साथ ही नष्ट होवे है। या ते जब पदार्थ की प्रतीति होवे तभी प्रतीति का विषय पदार्थ होवे है, अन्य काल में नहीं होवे है। या ही को दृष्टि सृष्टिवाद कहे है। अनुभव तर आहे, पण याची सामग्री करत उपासक आणि सांगलेला अभ्यास केलेला त्यालाही लवकर येते, पण त्यालाही तेवढं आपण मागं सरत असत आपण का होणार आहे का. एक अगोदर हे चिंतन सांगतो पण गुरूंच्या विषयी. राजाच्या मुलाचं कौतुक कोणी करेल, पण गरीबाचा मुलगा राजा झाला त्याचं किती कौतुक आहे. त्याचं चिंतन सांगितलं गुरुजीनं आम्हाला. तुकाराम महाराजाचं कौतुक कोणी बी करेल, ते राजाचं लेकरू आहे, ते राजा आहे. पण ते पद एखाद्या गरीबाच्या भिकाऱ्याच्या मुळे तर ते पद मिळवलं तर खरं कौतुक त्याचं आहे. तसा जीवाने जर स्थिती घटली तर जीव विषय देव आणि साधू कौतुक करतात त्यांचं कौतुक ते आहेतच की. हे का मी सांगितलं, काय कारण आहे सांगायचं तर याचं एक कारण असं आहे की हे तुम्ही करता, हे न करता तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून हे चिंतन केलं, हे लवकर लागू होतं. आणि आमच्या काळात हे काहीच नव्हतं म्हणून आम्हाला ते सोपं पडलं. आमच्या काळात हे झालं तर आम्ही तुमच्यासारखंच वागलो असतो. पण आमच्या काळात आम्हाला वहीला पैसा नव्हता, अंतराला पोतं नव्हतं, तरी तू एक आनंदाची वृत्ती ती आज नाही. काय वाटत नसं. तर हे प्रत्यक्षामध्ये जे विषय असतो त्याची सत्व, त्याचं शक्ती, त्याचं सामर्थ्य, त्याचं वैभव वेगळं असतं. एवढं त्याचं सांगणार आम्ही. आता आपण आपला विषय करू. आता ते वाचात त्याचं पुन्हा डबल. सारे पदार्थ साक्षात अविद्या के कार्य है। शुक्ति रजत की नई व स्वप्न की नई अविद्या की वृत्ति उपहित साक्षी ते तिनका प्रकाश होवे है। या ते सारे पदार्थ साक्षी भाष्य है। और ज्ञानाकार और ज्ञेयाकार अविद्या का परिणाम एक ही काल में उपजे है, साथ ही नष्ट होवे है। या ते जब पदार्थ की प्रतीति होवे है तब ही प्रतीति का विषय पदार्थ होवे है, अन्य काल में नहीं होवे है। यही को दृष्टि सृष्टिवाद कहे है. याच्या आधी काही वाचलं, एक दृष्टि सृष्टिवाद प्रकरण वाचलं याच्या आधी. इथपर्यंत झालंय. राहिले ज्ञानाकार और ज्ञेयाकार अविद्या का परिणाम एक ही काल में उपजे है, साथ ही नष्ट होवे है। या ते जब पदार्थ की प्रतीति होवे तब ही प्रतीति का विषय पदार्थ होवे है, अन्य काल में नहीं होवे है। या ही को दृष्टि सृष्टिवाद कहे है. याच्या आधी वाचवलं इथे कुठेतरी हेडिंग कुठे इथं आहे का कुठं. दृष्टि सृष्टिवाद का अंगीकार. हाँ वाचा, हाँ इथं पाहिजे होतं. सारे पदार्थ साक्षात अविद्या के कार्य है। शुक्ति रजत की न्यायी व स्वप्न की न्यायी अविद्या की वृत्ति उपहित साक्षी ते तिनका प्रकाश होवे है। या ते सारे पदार्थ साक्षी भाष्य है. साक्षी हे सापेक्ष भाषेने त्याचं स्वरूप ज्ञान स्वरूप असतात. साक्षी मी झालो गुणाचा देखणा, साक्षी मी झालो मी किंवा पावले करू चेष्टा निश्चित द्रष्टा पैसे, हे तुम्हाला स्वरूपाचे प्रमाण सांगितले. आता दृष्टिसृष्टीवाद पुढे चिंतन करायचं आहे. दृष्टिसृष्टीवाद चिंतन करणं म्हणजे तुम्हाला दृष्टिसृष्टीवाद कळला नाही हिचं उत्तर आहे. दृष्टिसृष्टीवादाचं सांगायचं म्हणजे आता तिथं लिहिलं त्याप्रमाणे विचार करू आपण.
अविद्या कशाला म्हणायचं रे? संकोचित करते तिला, हां जी संकोचित करते तिला. हां, अविद्या कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? हां स्वरूपाची अनोळख. हां, आता स्वरूपाच्या अनओळख ही अविद्येचं मूळ स्वरूप, आणि त्या मूळ स्वरूपाचं स्थूल स्वरूप संकुचित करणं. खरं स्वच्छ अनओळख ही अविद्या. याला अज्ञान म्हणा, याला प्रकृती म्हणा, याला शक्ती म्हणा, याला माया म्हणा. त्याच्या प्रसंगानुसार त्याचे व्यवहार थोडं फरक नाही. आता इथे दृष्टी आज सांगायचा विषय आहे ना. तर दृष्टी आणि सृष्टी, दृष्टी या शब्दाचा अर्थ ज्ञान आणि सृष्टी या शब्दाचा अर्थ पदार्थ. पण दृष्टी आणि सृष्टी ही दोन्ही पदार्थ आणि पदार्थ ज्ञान अविद्याचं कार्य आहे. आणि अविद्याचं कार्य हे जर तुम्हाला कळत असेल तर पाठीमागचा सिद्धांत लक्ष आला तर कळेल. स्वप्नातलं पदार्थ, स्वप्नातलं इंद्रिय, स्वप्नातलं ज्ञाता, स्वप्नातलं ज्ञेय, स्वप्नातलं व्यवहार हे सगळं अविद्याचं आहे. तुम्ही 3.5 हाताचं हे खोकं अंतरुण पडलेलं असतं, पण तिथं अविद्याने दुसरा देह निर्माण केला होतो, आणि ते देह मी आहे असं अविद्या म्हणायला लागते. त्या स्वप्नातल्या देहाला हे ते मी आहे असं अविद्या म्हणायला लागते. कारण मी असं झालं मला. आता तिथं मी म्हणणारा आहे का नाही, ते तर तिथं लीन आहे झोपीमध्ये, पण तिथं मी म्हणतो ते तो अविद्यानं निर्माण करतो मी, पण याचं हेच जे आहे असं अविद्या दाखवते. अगोदर हे चांगलं लक्ष आहे, म्हणजे पुढं चिंता होईल. हेच अविद्या ते दाखवते. म्हणून तर पाठीमागचा विषय जागृतीचा दीर्घकाळ प्रत्यय येतो, म्हणजे काळची जागृती आजच आहे असं वाटतं. हेच नाव भ्रम आहे त्याला. आता हे जसं आहे तसं स्वप्नामध्ये तुमची आकृती जी आहे, आताची आकृती तेच तिथं तुमचं स्वप्नाची अविद्या आकृती दाखवते. हां, हेच ते वाटतंय, पण हेच ते नाही. हे तर लीन झाले. इंद्रिय, स्थूल देह, मन सगळं झोपीत लीन झाले, पण ते त्या एका अविद्या असे की हेच ते दाखवते. ही अविद्याचं विक्षोभ शक्ती हे तिथं आघटित करणे. विचाराचा विषय घ्या लक्षात. हे पहिलं म्हणजे पुढचा विषय कळेल. मग ह्याच्यावर पाठीमागचे खूप स्वप्नाचे दर्शन दिले, जागृतीचे दर्शन दिले, रजस्वरूपाचे दर्शन दिले, सगळे दिले. परंतु विशेष शेवट तुला सिद्धांत असा आणला त्याने. तुम्हाला एक दीर्घकाळाचा भ्रम आहे. दीर्घकाळाचा भ्रम म्हणजे आहे का नाही, आयुष्याची मर्यादा करणं म्हणजे दीर्घकाळाचा भ्रम आहे. 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष हे दीर्घकाळ आहे. पण विचार असा अविद्याचं कार्याचं साधून जर केलेलं ऐकला तर पदार्थ आणि पदार्थ ज्ञान एकाच क्षणात आहे. पदार्थ ज्ञान एकाच क्षणात, पण एका क्षणात तिचं आहे तुम्हाला कळणं. तुम्ही साक्षीचा अनुभव जर आला असेल तुम्हाला, मी साक्षी आहे, मी स्वयं ज्ञानस्वरूप आहे आणि मी साक्षीपद का आलं पुन्हा, तर अविद्या उपहित जी चैतन्य आहे त्या अविद्या उपहित म्हणजे अविद्याने जेवढे हे आता हे पदार्थ आहेत, ह्या पदार्थाने एवढ्याला व्याप्त केलं. तसं अविद्याने साक्षी चेतन तुम्ही व्यापक असणारे, परमात्मा रूप असणारे, ब्रह्मरूप असणारे, त्या अविद्याने तुम्हाला परिच्छिन्न दाखवते. ते पण ते परिच्छिन्न नाही, तरी पण ते ज्ञानस्वरूप असल्यामुळे ते अविद्या त्या संबंधाने, होय का नाही, अविद्याच्या अधिष्ठान साक्षीच्या संबंधाने ते बी संबंध कल्पित आहे, वास्तविक संबंध नाही. कारण विषम सत्यातला पदार्थ कल्पित असतो. विषम सत्यातल्या पदार्थाचा तादात्म्य संबंध कल्पित तादात्म्य असतो. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं कल्पित भेद वास्तव अभेद, एक असा विषय आहे. आता कल्पित भेद का म्हणायचा व्यवहार होतो म्हणून, वास्तव अभेद का म्हणायचं दुसरी वस्तू नाही म्हणून. याला दुसरं उदाहरण घ्या म्हणजे कळेल. अलंकार त्या सोन्याच्या कल्पित आहेत का खरे आहेत? कल्पित आहे. पण ती कल्पित जरी असले
कारण ते नाहीसे होते विचाराने. पण अलंकाराचा आणि अधिष्ठान सोडण्याचा संबंध खरा आहे का नाही? तसं जीव आत्मा हा कल्पित आहे, कल्पना अविद्येने झाला जीव. आणि असा हा कल्पित असणारा ते जर त्याची कल्पना नाहीशी झाली तर अधिष्ठानच आहे. आकृती सोन्याच्या अलंकाराची आकृती बुद्धी नाही झाली तर ते सोनच आहे. त्याप्रमाणे इकडे जर तुम्ही साक्षी करून मोजलं तर हे उपाधीचा व्यवहार आहे. आणि आता ते आहे अविद्या. आणि अविद्याचे दोन्ही पदार्थ निर्माण करते ती. जसं स्वप्नातले इंद्रिय, स्वप्नातले विषय एकदम उत्पन्न करते अविद्या. त्याप्रमाणे हे अविद्या असणारे ते पदार्थाचं ज्ञान पदार्थ निर्माण करते. पदार्थ म्हणजे काय? पंचविषय. पदार्थ म्हणजे पंचविषय. शब्द स्पर्श रूप रसगंध ह्याला पदार्थ म्हणावं. आणि त्याचे ज्ञान ज्ञाता आहेत. मग रूप काळं गोरं आहे, करट आंबट आहे, हे सगळे विषयाचं ज्ञान जे आहे ते दोन्हीही ज्ञान पदार्थ एकाच क्षणी आहे असं शास्त्राचा गूढ सिद्धांत आहे. कळायला कठीण आहे पण अधिकारी असलं तर कळत असतो. आणि हे कळले तर परमार्थ झालं. याला नेहमी आम्ही तुम्हाला अनुभव बोलतो पण तुम्ही विचार करत नाही फारसा. संकल्पची उत्पत्ती, संकल्पाचं ज्ञान, संकल्प दृश्य आहे आणि त्याचं ज्ञान संकल्प अविद्यावृत्तीचं कार्य आहे आणि संकल्प ज्ञान अविद्यावृत्ती आहे. आणि या दोन्ही तुम्ही त्यांच्याकडे आता कसं आहे जर विचार करा. संकल्प विषय आहे आणि त्या संकल्प कळतो ती कळून देणारी वृत्ती आहे अविद्याची. संकल्प हे अविद्याचं कार्य आहे आणि या दोन्हीलाच ओळखतोस. मनोमय सृष्टी पाठीमागं विषय झाला. मनोमय सृष्टी म्हणजे असं करायला पाहिजे, तसं नको करायला पाहिजे, हे जे आहे स्थूल संकल्प. अशा विचार करणाऱ्या संकल्पाला सुद्धा तू ओळखतो का नाही? आता तो ओळखतो जमान्यापेक्षा तो ज्ञानस्वरूप असणारा त्या ज्ञानरूप साक्षीच्या चैतन्याने तीच अविद्यावरती त्याच संकल्परूपी स्थूल पदार्थाला ओळखते. हे कसं ते घडी एकदा वाटतं असं केलं म्हणजे बरं ते स्थूल संकल्प. एकदा वाटतं नाही असं केलं असं होईल. हे जे मनोमय सृष्टी रचना चालली जे काय होते त्यालाही जाणारी ते अविद्यावरतीच आहे. आणि अविद्यावरतीचं अधिष्ठान साक्षी चैतन्य. साक्षी चैतन्याच्या संबंधाने अविद्यावरचे सात्विक परिणाम आणि संकल्प तामस परिणाम याला तुम्ही किती वेळा जाणतात ही मला विचारायचं आहे. ह्याचा वेळ किती, ह्याची संधी किती? संकल्प ज्ञानाला वेळ किती? आधी संकल्प का आधी ज्ञान आहे? हां, परमार्थ हितच आहे. आधी संकल्प आहे का आधी ज्ञान आहे संकल्पाचं? युगपत. हां, युगपत निश्चित आहे का नाही? आणि हे वक्तूने ही सांगायला पाहिजे. ते शास्त्राचं सांगणं चुकीचं नाही पण तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव देण्याकरता हे जे लक्ष ठेवलं पाहिजे नेहमी. नुसतं म्हणतं आपल्या अज्ञानाचं. आपल्या म्हणजे कोणाच्या? स्वस्वरूपाचं. म्हणजे स्वस्वरूप कुठं? अरे तो ज्ञानरूप आहेच ना, हे स्वस्वरूप आहे ना. आता हितपर्यंत तुम्ही आलात मग संकल्प ज्ञानाचा क्रम आहे का एकदम आहे का नाही? संकल्पाचं ज्ञान हां. आता संकल्प आणि ह्या तिन्ही अवस्था पदार्थाच्या ठिकाणी आणि अविद्या ह्या तिन्ही अवस्थेला जाणते. अविद्याच्या ह्या अवस्था आहे. अविद्याच्या अवस्थेत तमगुण आहे आणि अविद्याची सात्विक वृत्ती ह्या तिन्ही अवस्थेला जाणते. आणि ह्या तिन्ही अवस्थेला जाणार तुझ्या साक्षी ज्ञान स्वरूपाने ही व्यवहार जाणतो. वृत्ती स्वतः जड आहे. जड या शब्दाचा अर्थ सत्ता स्फूर्ती शून्य. ज्याच्यात काय अस्तित्व नाही ज्याच्यामध्ये खरेपणा नाही त्याला जड म्हणावं. सत्ता स्फूर्ती शून्य. सत्ता म्हणजे अस्तित्व नसणं आणि स्फूर्त म्हणजे ज्ञान नसणं असं जे असणार आहे ती जड आहे शास्त्रदृष्ट्या. मग आता या अविद्यावरती सत्वगुण आणि त्या अविद्यावरतीचा विषय असणारा संकल्प ही दोन्ही दृश्य आहे आणि याच्यामध्ये क्रम नाही उत्पत्तीचा. आणि ही कक्षा काय सांगू ही ज्याला कळलं त्याच्या सारखा ते
दृष्टीशिष्ट आज कळणारं पुरुष स्मरण नसतं. याला एक विषय सांगतो, मी कळेल तुम्हाला. कळण्याकरता सांगावंच लागतं. दृष्टीशिष्टी तुम्ही नुसते संकल्पाचे दृष्टी होत जा आणि सगळा परमार्थ हाताला येईल. सगळा परमार्थ हाताला येईल. सगळ्या परमार्थाचं वर्म हाताला येईल त्याला. चला आता पुढे याच्यात एक चिंतन सांगायचं मला. कळण्याकरता उदाहरण घ्या लक्षात. शुकाचार्य व्यासांचा मुलगा, आईच्या उदरामध्ये 12 वर्ष गेलेलं. हे या विषयाशी संबंध लांबून सांगण्याकरता हे विषय सांगायला लागलो मी. आणि संसाराला भेला आणि आईच्या उदरात 12 वर्ष राहिला. पण काही लोक म्हणले, अरे आईला कुठं उत्तरात देतो म्हणजे जन्माला बरोबर ते पळायला सुरुवात केली. पळायला सुरुवात केल्यामुळे ते व्यास म्हणजे अरे का पळायला आलं म्हणजे ते पळत राहिलं. तर त्याच्या वैराग्य इतकं झाल होतं, इतकं पवित्र होतं की त्या शुकाचार्याच्या वैराग्याच्या शक्तीनं झाडं झुडपं शुकाचार्य आपण ह्या मानव ते झाडं झुडपं ओ द्यायचे. इतकी वैराग्याची अद्भुत शक्ती. शुकाचार्य पुढे पळायला लागलेत आणि व्यास पाठीमागे पळायला लागले. थांब पोरा. पण ते शक्ती वैराग्य असल्यामुळे पळत राहिले. आजच्या वैराग्याचं पवित्रतेच दगड धोंडे वापर होऊ द्याला. पण मायाचं झाला म्हणा किंवा आपल्याकरता सावधगिरी म्हणा. त्या नदीला बाया नाचत्या, आंघोळीचे करीत होते, कपडे धुते. त्याने पाहिलं पण हे काही नुसतेच आहे ते चालत राहिले. पण व्यास पाठीमागून आल्यावर त्या महिलांनी अंगावर कपडे घेतले, पदरं घेतली. शेवढा संबंध त्या वृत्तीला झाल्यावर थांबला तिथं. मी पळत असताना माझ्यासमोर हे असताना कपडे ह्यांनी घातलेले आणि वडील आल्याबरोबर ह्याने अंगावर कपडे घातले. काय करा तिथं शुकाचार्याला वडील, आता तू व्हायला गेला म्हणले. व्यास म्हणले आता तू व्हायला गेला. का की मी एवढा आहे आणि माझ्यासमोर ह्यांनी कपडे अंगावर घातले नाही आणि वडील आल्यावर कपडे घातले. तिथं त्याचे आयुध्याने पकडलं त्याला. आणि मग मी शुकाचार्य म्हणल्यानंतर मग काय म्हणतो जनकाकडे गेलो तर जनकाला 700 बायका होत्या. पण विजयमुक्त महात्मा कसा विजयमुक्त महात्मा. आणि हे गेल्यानंतर राजा दारावर सांगितलं मी शुकाचार्य आलो म्हणून सांगा राजाला. कारण बापाने सांगितलं तू जनकाकडे जा. व्यासोपराटी दृष्टी केली. जनक भेटीची पाठवला त्याला. तर जनकाने सांगितलं संगम त्यक्त्वा सुखी भव. तो संघाचा त्याग कर म्हणजे सुखी होतील. शुकाचार्य म्हणले मी काही नाही, हातात 2 मुठी राख आणि रंगुटीचं मला काय कुठे. तरी पण नाही झालं. त्याने विचारलं हा बरोबर राग टाकली मुठभर होती पुन्हा सांगितलं मी सुखार. उत्तर जनकांची जर संगम त्यक्त्वा सुखी हो. संघाचा त्याग कर. पुन्हा विचार कर काय संघाचा आता माझ्या जवळ आहेच काय. हां आणखीन म्हणलं काही माझी लंगोटी असेल कुठे काही असेल सांगितलं मी तेच होतं संगम त्यक्त्वा सुखी हो. मग त्याने विचार केला. मग संगम त्यक्त्वा म्हणजे देहबुद्धी आहे जीव हे सगळ्याचा विचार केला. आणि ते देहबुद्धी असणारी, कर्तव्यबुद्धी असणारी, त्यागी बुद्धी असणारी हे सगळे मावळले आणि एकदम समाधीमध्ये बसला. आणि मग जनकाने येऊन त्यानं सावध केलं. मोठा म्हणजे चला आता याच्यात तुम्हाला काय सांगितलं. तर त्यावेळेस शुकाचार्याने विचारलं महाराज एवढा परिसर असून तुम्ही ही अवस्था कशी राहता. तुम्ही कशी राहता ही अवस्था. साधू काही वेळेस कर्ती करून घेतात साधकाकडून.
सांगितलं त्याला दोन पहारेकरी आणले, लग्न तलवारी घेतल्या आणि एक थाळा किंवा मोठे परत पाणी गच्च भरून दिलं आणि ते डोक्यावर ठेवलं आणि डोक्यावर ठेवून त्यांना सांगितलं हे आपल्या सगळ्या राज्याने फिरवून आणा आणि जर एखादा थेंब पडला हे परत तिथलं पाणी तर ह्याचं शिर उडवा. शिर भीती कोणती शिर उडवा. थेंब जर पडला तर ह्याचं शिर उडत तिथले तिथं. सगळे राजधानी फिरून आले. काय म्हणले सुखाचार्य काय काय होतं कुठं कुठं मला काय माहिती. म्हणजे कसं काय म्हणून काय सगळे लक्ष त्या थेंबात पडेल म्हणून होतं. पण जेवायला बसवलं एक तलवार असे नग्न तलवार तुटल्याबरोबर त्याचं शिरछेद होईल असे तलवार नंगी टाक एका साध्या सुताच्या दुर्या केसाला सांगतात. त्याच्यातून ते तलवार पाहिजे तलवार पडलं त्याच्या अंगावर. विचार काय आज काय काय होते ज्यावेळेस म्हणलं मला माहीत नाही. म्हणजे सुखाच्या ही बोंब असते काय देह काम करी मन गोविंद करी अशी वृत्ती असते. म्हणजे साधूकडे दोन वृत्ती असतात. एक मुख्य वृत्तीने आनंदात राहत असतो आणि अमुख्य वृत्तीने विहार करत असतो. आणि मुख्य वृत्तीमध्ये जे त्याला दृष्टी चित्रवाद कळत असतो ते सांगतात. मन माझे नेहमी गुरुजी म्हणायचे अर्थ अध्यास नाही रे ज्ञान अध्यास म्हणायचे. नुसती वृत्तीच आहे जर पदार्थ नाहीच. आणि हे सुद्धा खरंच आहे त्याला. म्हणून त्याला आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो जवळचं की संकल्प सृष्टी आहे आणि त्याचा द्रष्टा अविद्यावृत्ती आहे आणि त्या अविद्याचं साक्षी चैतन्य आहे. साक्षी चैतन्य ज्ञानरूप आहे आणि त्याच्या ज्ञानरूप संबंधाने साक्षी चैतन्य म्हणावा. साक्षी चैतन्याचा आश्रय घेऊन ती अविद्यावृत्ती पदार्थ ज्ञान निर्माण करते. पण याच्यामध्ये काल नाही पदार्थ ज्ञान एकाच वेळेस उत्पन्न होते. त्याच्यामध्ये असं क्रम नाही. आता जर सांगितलं आहे का नाही कसं काय एक पाय उचलायचा दुसरा पाय पुढे ठेवतात. एक पाय उचलायचा दुसरा पाय याच्यामध्ये क्रम आहे का दोन्ही पाय बरोबर चालतात क्रम नाही आहे ना. पण तसं इथं नाही. इथं फार मोठा विचाराचा विषय. क्रम नाही. सृष्टी आणि ज्ञान अविद्यावृत्ती आणि अविद्यावृत्तीचा विषय एकच क्षण आहे. ते बी मानलं तर नाहीतर क्षणसुद्धा नाही. म्हणून माया अविद्या अज्ञान प्रकृती जशी पुढची भूमिका असेल तसेच त्या पदाचं त्याला संबोधन करून त्याला पुढे दाखवतं. म्हणून अविद्यावृत्ती आणि अविद्या हे कुठे राहते साक्षी चैतन्य. अविद्योपैसे तर साक्षी चैतन्य. साक्षी चैतन्याचे संबंध साक्षी चैतन्य म्हणजे ज्ञानरूप आहे. साक्षी चेतन हे शब्द ज्ञानवाचक आहे. आणि साक्षी पद कसं आहे ते उपाधी अंत करणार. आता समजा हे तिन्ही अवस्था कळतात का नाही. संकल्प कळतात का नाही हे कोणाला कळतात कोणाला कळतात आहे ना. स्थूल देहाची ही अवस्था आहे कोणती जागृत अवस्था लोक कळण्याकरता. सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था आहे. कारण देहाची सुषुप्त अवस्था. पण ही तिन्ही देहाविद्याचं कार्य आहेत आणि ती अविद्या न कळणं ही अविद्या आहे. आणि ती न कळणं ज्याच्या आश्रय त्याला साक्षी म्हणावं. मग ती अविद्या संकुचित असल्यामुळे त्यामुळे चैतन्याला साक्षी नावाला आहे नाही. चैतन्य साक्षी चैतन्य म्हणतं व्यापक चैतन्य आहे. पण समजा सोडा दुसरा विचार घेऊ आपण. हे शेडच्या आतच संकुचित आहे का. पण ही सगळी पृथ्वी एकच आहे का नाही. ही सगळी पृथ्वी पण ह्या शेडने पडद्याने त्याला आकार आला का नाही संकुचित. मग पृथ्वीमध्ये उपाधीमुळे आकार आला का ह्याला आकार आहे परवाराला उपाधीमुळे. तसं अविद्या उपाधीमुळे तुम्हाला साक्षी नाव आलं आणि साक्षी नाव आल्यामुळे ते उपाधी आणि ते उपाधी असणारी अविद्या त्या अविद्येचं कार्य पदार्थ तमगुणाचे आहेत आणि
सत्वगुणाची वृत्ती आहे, पण ही सगळे एकाच वेळेस एक क्षण आहे. याच्यामध्ये दीर्घकाळ नाही. अगोदर पदार्थ नंतर ज्ञान किंवा अगोदर ज्ञान नंतर पदार्थ असं काहीच नाही. म्हणून हे साक्षी भाष्य आहे. मग सगळे पदार्थ त्रिभुवन सगळे सप्तपाताळ 21 वर्ग हे सगळे साक्षी भाष्य आहे. या सगळ्याचा द्रष्टत्व आहे. त्याला इंद्र चंद्र महेंद्राधिक कैलास वैकुंठ कैलासाधिक ब्रह्मलोक सत्यलोक अमरपुरीधिक गोलोक तपलोक अधिक भुरोलोक अधिक मातृलोक अधिक हे सगळे 21 वर्ग सप्तपाताळ हे तुझ्या साक्षात त्यानं तू ओळखतोस. पण ही वृत्ती किती ती पाहिजे तेव्हा ही मजा येते. त्याला सगळ्याला ज्ञानाला तो आहेस. पण निदान अगोदर तू मनाचा आणि स्थूलाचा तर द्रष्टा हो असं निश्चय कर. म्हणजे मग तुला व्यापक साक्षी चैतन्य पुढे कळेल. अगोदर ह्याचं तर लक्षाचं को देव येऊ म्हणून साक्षी देव. कोण देव? तुझ्या मनाला जाणणारा तो देव. देव दुसरा नाही. को देव येऊ म्हणून साक्षी देव. म्हणून तुझ्या मनाला जाणणारा तो साक्षी. आणि मनाला जाणणारा ते बी स्वतः साक्षी स्वरूप न जाणता शुद्ध सत्वगुणाची वृत्ती त्या संकल्परूपी सृष्टीला जाणते. म्हणजे हे पदार्थ ज्ञान एकदमच आहे. म्हणजे सगळं साक्षी भाष्य आहे. हे सगळं साक्षी भाष्य आहे. आणि साक्षी भाष्य पदार्थ म्हणजे कसा असतो? क्षण मात्र असतो. तिथं स्मृती नाही, तिथं प्रतिभिज्ञा नाही, तिथं अभिज्ञान नाही, तिथं भेद नाही, तिथं अभेदाचा अभेदपणा नाही. एकच साक्षी चेतन आहे. आणि जिथं युगपत्व आहे तिथं क्रम नसतो. एकदम आहे तिथं क्रम नसतो. एकदम नाही त्याला क्रम कुठला लावायचा? मग सृष्टीक्रमाने सांगितले ह्याचे काय पुढचा भूमिका म्हणून. म्हणजे याला एकच तुकोबारायचं वाक्य, ते जे इशारे चलते आणि तट्ट फोकावर घेते. जे फोकावर घेत त्याला क्रम सांगावं लागतं. आणि जोस्त शब्दांनी चढते ते तेज असते. तेज म्हणजे उत्कृष्ट अधिकारी. नुसतं दाखवलं की चालायचं. पण ते असे उत्कृष्ट अधिकारी. म्हणून अविद्यावरतीचं जे पदार्थ आणि त्याचं ज्ञान युगपत आहे याला दृष्टीसृष्टीवाद म्हणा. आणि ह्या दृष्टीसृष्टीवादामध्ये अरे काय सांगतो मला, हे सगळं आयुष्य अधिक हे सगळे आयुष्याचं कार्य. त्यात क्रम नाही. आणि तुम्हाला क्रमाचा भ्रम, कालाचा भ्रम आहे. त्याला कालाचा भ्रम आहे. त्याला काय कालाचा भ्रम म्हणजे भूत भविष्य वर्तमान काल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात नीट घ्या, पवना घालवेल असता जाता बाय हेळा भूत भविष्य वर्तमान मेले माणूस परी या साधूच न कळे महिमा. का? ह्याच्या काळाच्या पदार्थाला आयुष्य दिलं आहे. आणि ह्याच्यात तर पदार्थ ज्ञान एकाच वेळेस आहे. त्याला हो पदार्थ आणि पदार्थ ज्ञान याला एक आणखीन उदाहरण देतो. गुरुजींनी सांगा माझ्या कळण्याकरता हे सगळं सांगायचं बरं काय. दृष्टीसृष्टीला उदाहरणच नाही. ह्याच्यात उत्तर आहे. जिथं काल नाही तिथं आम्ही उदाहरण सांगायला लागलो म्हणजे दृष्टीसृष्टीवाद तुम्हाला कळलं नाही. ह्याच्यात उत्तर आहे. कळलं दृष्टीसृष्टीवाद त्याच्या अभ्यासाच्या अनुभवाची गोष्ट आहे. पण हे कळून देण्याकरता साधूने कळून जा असं रथ चालला. दुर्योधनाची माणसं होती. त्यात कर्ण होता रस्त्यावर उभा. कर्ण रस्त्यावर उभा होता. तितक्या तिथे ब्राह्मण आला आणि मला काहीतरी त्या उदार करणं द्यायचं. तुम्हाला भावजाई चालली रथात बसून रस्त्याने चालली. रथ उभा केला, रथावर चढला, त्याच्या अंगावरचे अलंकार घेतले आणि दिले ब्राह्मणाला आणि गेला रथ निघून. मला इतिहास नाही सांगायचा, मला चरित्र नाही सांगायचं. ते भावजाईच्या अंगावरून अलंकार काढून घेतले ही त्याला नाही. फक्त अलंकार दिसले त्याला. ते रथ नाही दिसला, ते भावजाई नाही दिसली, फक्त तिच्या अंगावरचे अलंकार दिसले. आणि ते ब्राह्मणिक दिसला. धर्माची वृत्ती जागृत झाली आणि त्या जागृतीमुळे अलंकारच दिसले त्याला. हे जर भावजाई वाटत असलं रथावर चढला नसता, रथ दिसला असता. भावजाई असले तर भावजाई दिसली असती. त्याला फक्त एक वस्तू दिसली आणि एक भिक्षुक दिसला. ह्याला माझं दृष्टीसृष्टीवाद. कळलं तर कळते का? हां काय गंमत आहे. झालं
आणि पुन्हा एक विनोद म्हणून सांगायचं पुढं ते गेले आता मग तर पूर्वीचे लोक खूप वेगळे होते जरा भाऊजे जरा आपल्या रुसलेल्या जागा एक महाल असतो मोठ्या लोकांचा रुसलेली जागा वगैरे तेच जाऊन ते बसल्यानंतर तेव्हा आले दोरे जाऊन म्हणजे काय झालं तुम्हाला काय कळतच नाही काय झालं दीड झालं म्हणजे काय झालं अरे झालं काय पण म्हणजे रस्त्याला तुमच्या कर्णाने तुमच्या भावाने माझ्या अंगावरचे डागणे बामणाला दिले मला भाग्य माझं तुला दिलं नाही याला उदार कारण म्हणायचं तुला ठेवलं जा माझं भाग्य तेवढं नाही तुला दान केलं असतं मी तर काय केलं असतं याच्याच विषयी काय कळलं तुम्हाला की त्या काळी फक्त ती डागणा दिसला त्या कर्णाला आणि ब्राह्मण दिसला ह्याला दृष्टीशिष्टवाद मला कळलं तर मी कर्ण आहे हे बी नाही त्याला एकच धर्म जात वृत्ती कोण एकाकार वृत्ती आणि एकाकार वृत्तीचा प्रकाशक ते बी वरती मानलेली तात्विक पुन्हा नाही हां तात्विक नाही ते असं आणि याला दृष्टीशिष्टाचं उदाहरण देतच नसतं पण आपलं सांगतात येतं विजेचं आयुष्य किती शब्दाचं आयुष्य किती संकल्पाचं आयुष्य किती हां हे जर कळलं तर मग तू परमार्थाचं बरं वाटतं म्हणून भस्म उजळून जाता बरं उदाचा नाही जमायचं झालं असता जाता नाही जमायचं झालं हां त्रिकाळ ज्ञान होईल नाही जमायचं कारण जिथं वस्तूंचं त्रिज्ञान काळ कुठलं रे जिथं ज्ञान जगतच नाही जिथं उत्पत्ती नाश नाही त्याचं त्रिकाळ ज्ञान कोणाचं आणलं आहे महाराज म्हणजे त्रिकाळ ज्ञानी आहेत अरे बापरे ठीक आहे महाराजाला मृत्यू पण कळत होता अरे बापरे महाराजांनी पाण्याला हात लावल्यावर तूप झाला अरे बापरे मेलेला माणूस जेवण केलं अरे बापरे हे सगळं अज्ञानाचा व्यवहार आहे एकच चेतन परमात्मा सर्व खलित ब्रह्म म्हणल्यावर काय हां गमते आहे झालं म्हणून याला नेहमी आम्ही उदाहरण सांगतो असं करण्याकरता एवढे अपूर्व असणारं अप्रतिम असणारे गोरक्षनाथ आणि मच्छंद्रनाथ पण ते त्रिविक्रम राजाला नाही उठवलं त्याने हो ज्याच्या संकल्पन जग जळल ज्याच्या संकल्पन जग निर्माण होईल ज्याच्या संकल्पन सोन्याचे डोंगर करवची पाशात अरे ते गोरक्षनाथ ते पर्वतावर मुटला तर ते सोन्याचा डोंगर झाला अशी शक्ती आणखीन मच्छिंद्राला गुरु त्या कैलासातून वीरभद्र तोंडाचं आणलं जिवंत केलं असंच मच्छिंद्र गोरक्षनाथ हे सगळं झालं पण नाही त्या राजाला उठवता मच्छिंद्रनाथ म्हणजे अरे गोरक्षा अशी का प्रतिज्ञा केलीस तो ब्रह्मरूप झाला आहे ब्रह्मरूप झाल्याला तिथं कोणाचं काही चालत नाही जपी नाही तपी नाही साबरी विद्या नाही ब्रह्मविद्या काही नाही झालं त्याला एकच माऊलीनं ज्ञानेश्वरीचं उदाहरण दिले काय सांगलं तुम्हाला माऊलीने एक उदाहरण दिलं दुधापासून तूप झाल्यानंतर तुपामध्ये कोणता विकार आहे दुधात पाणी दह्यात आंबटपणा पाणी लोण्यात ओसटपणा आहे पण मृदूपणा पाणी तुपामध्ये काय आहे काय तुपात काय तू बस आहे ना तसं जे तुपाची स्थिती त्याला अजातवाद कळत असतो किंवा जो अभ्यास तीव्र अधिकारी असेल त्याला तरी कळेल त्याला नामदेव राहायला किती वेळ घोकत बसावं लागलं नाही हे सगळे आपले करतात आणि ह्याला तुम्हाला एकच सांगतो तुम्ही इमानाने करा नुसतं त्या संकल्पाचे प्रकाशक तुम्हाला एका क्षणात स्थिती प्राप्त होईल एका क्षणात साधूचा बोध प्राप्त होईल एका क्षणात अविनाश सुख प्राप्त होईल आणि एका क्षणात तुम्ही आनंदात नाचता ते नाचता तर साधूजवळ असलं तर नाहीतर एकदम जरूर तिथे जातात नाहीतर आनंद होऊन मानतात कारण परमार्थाला फल आहे प्रपंचाला फल नाही ज्याला फल नाही त्याच्या मागे गेलं तिथं तुका म्हणजे तिथे आता काही नाही आयुष्य जाय मोल होईल प्रपंच करण्याचं आयुष्य फुकट चालले तुका म्हणे ते हाता काही नाही आणि आयुष्य जाय मोल होईल त्या तुमचं आयुष्य फुकट चालले प्रपंच करणाराचं काही खरं नाही सर
आणि परमार्थाला फल आहे, प्रपंचाला फल नाही असं साधुसंत म्हणतात. या फलनं पुढं पूर्ण जे काही पंडित होता मुखाचे मग महाराज मठ बांधावं का न बांधावं काय दोन एकच असा निवड महात्मा होऊन गेला तर गुरुजी. त्याने एक खड्याला हात लावला नाही आणि एका नसरीला हात नाही लावला आणि एका दसोडीच्या ताब्यात कोणाचं नाही. एक दसोडीची ताबा कोणाचा नाही गुरुजीचा. तेव्हा ती वरती आपलं महिमेत करत असते. इथं तर सौव्या बाजार कथा हे सगळं घ्यायचं आणि तिथं मी ब्रह्म म्हणायचं कसं रे हे नाही जर म्हणून इतका मी दृष्टीसृष्टीवाद न सांगता सृष्टीवादाचं पर्याय आणि कोणाला कळेल त्याचं काय वर्म ह्या दृष्टीने त्याचं भूमिकेचं विषय सांगितलं दृष्टांतांनी. वास्तविक युगपत पदार्थ कळणारा असा महात्मा कोण असं कोण जाणतं. संकल्पाचं ज्ञान याचं तुम्ही विचाराने जागर राहा म्हणजे सगळा परमार्थ हातात आला. हां एक घोंगडीचा एक टोक हातात आला की सगळे घोंगडी हातात आले. घोंगडीचा एक टोक हातात आला की सगळे घोंगडी हातात आली. तसं तो द्रष्टा आणि तो साक्षी आणि संकल्प दृश्य संकल्प अविद्या आहे, स्फूर्ती अविद्या आहे, वासना अविद्या आहे. हे सगळं अविद्या आहे आणि अविद्या शब्दाचा न कळल्याचा व्यवहार. अविद्या म्हणजे न कळणं. तो आणखी त्याच्यापेक्षा पुढे चाला त्याचा अनुभव असून तुम्हाला कळत नाही हेच अज्ञान आहे. सुखाचा अनुभव आहे का नाही मग ते सुख विषय रहित कला रहित सगळे रहित आहे का नाही. अनुभव करा. झोपेमध्ये प्राध्यापक आहे का कीर्तन करणार आहे. बरं झोपेमध्ये विद्वान आहे का पंडित आहे का कीर्तन करणार आहे. झोपेत काहीच नाही ना मग सुख कुठं आणलं ते. हां झोपेत सुख कोणाचं आहे. स्वरूपाचं. हां स्वरूपाचं म्हणजे पैशाचं हां कलेचं विद्वतेचं. हां मग हे वर्तमान काळात एक नमुना दाखवला साधूने. झोप एक नमुना दाखवलं की व्यवहार रहित व्यवहार शून्य अवस्थेत सुख ते ही तुझं स्वरूप आणि ते स्वरूप कळण्याकरता अधिकार परत आपल्याचा आहे. सातच पुढची विरा जरी न येता स्वप्न जागा तरी ब्रह्मभाव साध्य करा. अरे त्यालाच ब्रह्म म्हणलं गेलं असतं पण स्वप्नात जागृतीला येतात. पण हे स्वप्न जागृती झोप हे सगळं अविद्याचं कार्य आहे. हे तुझ्या न कळण्याच्या अवस्था आहेत. अवस्था हे न कळण्याचं कार्य आहे. अज्ञानाचं कार्य अवस्था आहे. अज्ञानाचं कार्य वैकुंठ कैलास आहे. अज्ञानाचं कार्य सप्तपाताळ आहे. अज्ञानाचं कार्य हे सगळं त्रिभुवन आहे. आणि अज्ञानाचं कार्य त्रिभुवन असतं ते किती असतं त्याला आयुष्य नाही. त्याला आयुष्य नाही आणि त्याचं ज्ञान त्याला आयुष्य नाही. ज्ञान आणि ज्ञान पदार्थाला आयुष्य नाही. हेच नाव दृष्टीसृष्टी. आणि हे अविद्या उपहित चैतन्य साक्षी ज्ञानस्वरूप असताना त्या साक्षीच्या संबंधाने अविद्यावरती सात्विकते तमगुणी पदार्थाला विषय करते आणि ज्यावेळेस विषय करते त्याच वेळी त्याला अस्तित्व दोन्ही नाही त्याला पाहण्यापुरतंच आहे. याला नेहमी उदाहरण देत असतात गुरुजी सांगत असतात नेहमी. विष्ठ्याला हात लावून किती तासाने पोळतो विसतो. विष्ठ्याला हात लावल्यावर किती तासाने पोळतो. संबंध आणि ज्ञान एकदम. तसं संकल्पाचं ज्ञान संकल्प सृष्टी आहे आणि त्याचं ज्ञान अविद्येवरती आणि हे साक्षी चैतन्य करायचं आहे. म्हणून संकल्पाला आयुष्य नाही आणि त्याचं ज्ञान मी मानू शकतो. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही म्हणून ही शब्दाने संबंधीची इंद्रिय निनाचा भोगीचे बोलाची झोंबीची प्रमेय असे. ही इंद्रियावरतून आहे शब्दावरतून कळायचं. आणि हे शब्दावरतून कळायचं म्हणजे तुम्ही फक्त ज्ञानाकडून मोजा झालं. हे तुम्ही ज्ञानस्वरूप आहात. तुम्ही सुखस्वरूप आहात. तुम्ही सत्स्वरूप आहात. तुम्ही अमर आहात. तुम्हाला मी नाही असं कधी वाटतंय. काय कळत नाही फक्त एकच सुखाबद्दल फरक आहे. हे ज्ञान तुम्हाला कळेल पण सुख हे कळण्याकरता वृत्तीच्या ठिकाणी जरा सांगितलेला अभ्यास करावा लागतो. सांगितल्या परी ते स्वरूप निर्धारी मग असाच अभ्यास करणे नित्यनेमीशी याविषयी जो आळशी
त्याशी परमार्थ न होय कल्पनतेची तो सद्गुरूचा दास निश्चयाची म्हणूच नाही. तो सद्गुरूचा दास नाही, सांगितलेलं ऐकत नाही, तो सद्गुरूचा दास नाही. ते सद्गुरू काय सांगतात? भांडे घासवतात काय? काय सांगतात सद्गुरू? तुझं स्वरूप तू पहा, तो साक्षी आहेस, तो सगळ्या वृत्तीला जाणतो, सगळ्या इंद्रियाच्या व्यवहाराला जाणतोस, तिन्ही अवस्थेला जाणतोस, हे ज्ञान तो असे सांगतात. ते तुला भांडे घास म्हणून सांगत नाही, कपडे धुव म्हणून सांगत नाही. खरे साधू हे सांगतं, आमच्या गुरुजीने आम्हाला काठी घेऊ देत नव्हते. मला काठी घेता येतं म्हणायचे. ज्यावेळेस माझं शरीर विस्कळलं त्यावेळेस तुम्ही आहेतच, पण त्या कोणतीची काठी घेऊ देत नव्हतं, मला येतं घेता येत म्हणायचे. हो, अरे ती एखादाच महात्मा असं झालं, बाकीचे अभ्यास करणारे कुठे असतील कोणी. आम्ही त्याच्या विरोधात नाही, परंतु दृष्टीसृष्टीवाद करणं, पाठीमागचं खूप भगवंत नामदेवरायासारखं दर्शन व्हावं आणि चांगदेवरायासारखं योग पूर्ण व्हावं, किंवा शास्त्राचा अध्याय समन्वय कळावं आणि हे तर लाभ आहे. पण त्याच्यात सुद्धा आणखी तुम्हाला खाली येऊन सांगतो, जर विचार कळला तुम्हाला तर बहुत सुकृती तुम्हाला नरदेहात प्राप्ती कोणत्या पुण्यात झाली सांगा? नाथराय म्हणले तुमच्या नरदेह प्राप्तीला किती पुण्य आहे त्यांना नाही. नाथसुद्धा म्हणजे बहुत सुकृती, ज्या पुण्याचं माप नाही अशा पुण्याने हा नरदेह लाभला आहे. आणि त्याच्यातून हे स्वरूप कळायचं, ह्याच्याकरता देवाने हे नरदेह दिला आहे. देवाने नरदेह दिला, तुम्ही घेतला नाही, तुम्ही मिळवला नाही, तुम्ही मला भगवंतांनी नरदेह दिला आहे. आणि ह्याच्यामध्ये कळतंय. आणि हे इतकी सामग्री कळल्यानंतर साधूंचे विचार करण्याची शक्ती येत असते. आपली सामग्री काय काय कसं कळतं, पण काय हां काय म्हणून इतकं मी का सांगितलं? एक नरदेहाचा अधिकार सांगितला, साधनाच्या शक्तीचा अधिकार सांगितला, जीवाचे गुंतागुंती कुठे ही सांगितले. आणि हे सगळं नाहीसं ज्यावेळेस वृत्तीतून होईल त्यावेळेस मग दृष्टीसृष्टीवाद कळेल, अनुभवाचा येईल. म्हणून दृष्टीसृष्टीवादामध्ये ज्ञात सत्ता जगाला, अज्ञात सत्ता नाही झाला. जग म्हणजे जग आहे समोर आहे त्यावरच आहे, पुन्हा नाही. आता याच्या पुढे जाऊ का? याच्या पुढे सांगूच का? गुरुजी सांग, चित्र आहे का नाही? हां, चित्र आहे ना? चित्र आहे ना? चित्र आहे का? रे काय बरं रंगाचं चित्र कुठे? हां काय? हां, असं चला पुढं. ते रेग आहे का स्वतंत्र रेग आहेत का कागदावर आहेत? कागदावर आहे. बरं, ते कागदावर रेग आहेत तर तुझ्या संकल्पाच्या आहेत का कागदाच्या आहेत? काय तुझ्या संकल्पाच्या रेग आहेत का कागदाच्या आहेत? बरं, इथपर्यंत. तुझ्या संकल्पाच्या रेगा मारलेला संकल्प आणि ते रेगाचं ज्ञान कुठे सांगायचं? हां, सांग ना कुठे आहे ते? बरं, हे झालं तुझं. तू ज्यावेळेस ताल स्वर घालतो तुझं तो, त्यावेळेस संकल्पाचं ते स्वर ते पाहतो का साक्षी पाहतो? ते ताल स्वराचं ज्ञान मन करतं का साक्षी? हां, साक्षीत्व करतो. नीट सांग. साक्षीत्व करतो. साक्षीत्व साक्षीच्या साहाय्याने मन सगळा व्यवहार करत आहे. साक्षीला बोलूच नको. हे बल्ब तुला म्हणायला आले काय? हे बल्बाच्या साईड सगळं व्यवहार होतो. तसं बल्बासारखा साक्षी असा कुठं असतो नित्यमुक्त आहे, त्याच्या संबंधाने हे बाकीचं सगळं व्यवहार चाललेलं आहे. साक्षी अजिबात काही करत नाही. आणि ज्यावेळेस साक्षीची वृत्ती कळली, ज्यावेळेस साक्षीकडे वृत्ती भिनली किंवा साक्षीची वृत्तीचा संबंध झाला, मग ते साक्षी चैतन्य सगळ्या ठिकाणी संचारला. या उपाधिमादी गुप्त चैतन्य असे. म्हणून हे विश्वासी माझे घर हे आहे. म्हणून हे पर्यायाने आम्ही सांगितलं, हे साधकाच्या अभ्यासाचा क्रम सांगितला. पण दृष्टीसृष्टीवादामध्ये युगपत आहे, त्याला काळ नाही, त्याला देश नाही, त्याची उत्पत्ती नाही, काय नाही, नुसतं भ्रमण आहे. यालाच असं आहे. म्हणून हे सगळं साक्षीभाष्य आहे. काय साक्षीभाष्य? अविद्या तत्कार्य.
अयोध्येत तत्कार्य काय? त्रिभुवन. सगळं जेवढं घ्याल तेवढं. मग या जगाला कारण कोण आहे? जगाला कारण कोण आहे? हा हा देह अज्ञानाचं कार्य आहे का कशाचं कार्य आहे? वाटतंय का? जगत अज्ञानाचं कार्य आहे. मग देह अज्ञानाचं आहे का कशाचं कार्य आहे? काय वाटतंय? आईच्या उदरात आम्ही 9 महिने राहिलो, 9 दिवस राहिलो, पुन्हा ते 9चं काळ झालं. हे सगळं भानगड कुठं कळू द्यायला लागले आयुष्या. आणि ते काही नाही. अवंगाना जीवगा मरुंगा जरूगा. तर कबीर वारं म्हणतं अवंगाना जीवगा, आलो नाही गेलो नाही, मरुंगा जीवगा, मी मरतही नाही जेवतही नाही, आहे तसंच आहे. म्हणून विषय दृष्टीशिष्टवादाचा सांगताना आम्ही लांबून का गेलो की दृष्टीशिष्टवाद कोणाला कळलं याची भूमिका दाखवून विषय घेऊन आता अविद्यावृत्तीचा विषय एकाच क्षणाचा आहे. त्याला साक्षी भाष्य म्हणावं आणि सगळे साक्षी भाष्य. त्याच्या ज्ञाने सगळे प्रकाशित. चंद्र सूर्य तो प्रकाशित करतो, अंधाराला प्रकाशित करतो, सगळ्याला प्रकाशित करतो. आणि ते प्रकाश स्वतः सिद्ध आहे म्हणून तो अनादी अनंत आहे तो. आणि हे बाकी सगळं साधी शांत आहे. माझी युगपत म्हणल्यानंतर तिथं साधी शांती का उत्पत्ती आणि नाश, उत्पत्ती आणि नाश. आता उत्पत्ती नाशाला जगात उदाहरण देताच येत नाही तुम्हाला. उत्पत्ती नाश एवढं लक्षात. याला विजेसारखं समजा. विजेला तरी आयुष्य आहे, विजेला तरी पाऊस तर लवतेही कळते, पण संकल्पाला आयुष्यच नाही, त्याच्या ज्ञानाला आयुष्यच नाही. म्हणून आपल्या ठिकाणी आपण पाहिजे. चला. दृष्टि कहिए अविद्या की वृत्तिरूप ज्ञान, ताके सम समय में ही सृष्टि कहिए प्रपंच की उत्पत्ति, ताका जो कथन सो दृष्टि सृष्टिवाद है, याही को अजतवाद भी कहते हैं. हे अजतवाद म्हणायचं. आणि प्रपंच 25 तत्वाचं असतं. 25 तत्व पंचमहाभूताचे आहेत. आणि हे 25 महाभूताचं संपूर्ण जग आहे. त्या 25 तत्व सगळं देहाचा व्यवहार आहे. आणि हे सगळं अविद्येचं कार्य आहे. आणि त्याचं ज्ञान हे अविद्येची वृत्ती आहे. म्हणून हे ज्ञान आणि ज्ञानाचा विषय एकाच कार्य. ह्याला दृष्टीसृष्टवाद म्हणावा, ह्याला अजतवाद म्हणावा. अजतवाद म्हणजे नुसतं शब्द असतो, शब्दाला अर्थ नसतो. आणि शब्द सांगता वेळेस शब्द नसतो, शब्द ऐकायच्या वेळेस शब्द नसतो. आता काय आहे नाही हे कळायचं. शब्द कळणारा अंतःकरण आहे आणि शब्दाला जाणणारा तो साक्षी चैतन्य आहे. साक्षी चैतन्य शब्दाची उत्पत्ती आणि नाश एकाच क्षणात होते. साक्षी चैतन्यच्या संबंधाने अविद्येवरती जाणते. मग शब्दाची उत्पत्ती नाश नाही असं ज्याला कळलं तो महात्मा. मग नाद बिंदू कळला तिथं, नाद बिंदू कळला तिथं. तिथं नाद नाही म्हणजे अनध्वनी नाही, बिंदू म्हणजे शुद्ध सत्वगुण नाही, आणि शब्द तर नाही. योमा तिथं म्हणजे आकाशाच्या पलीकडे. आकाश ही शब्द नाही, असंच त्याचं स्वरूप आहे. म्हणून हे सगळं राजकारण. त्याला देश काळ नाही, त्याला उत्पत्ती नाही. या पक्ष में पदार्थ की अज्ञात सत्ता नहीं. या पक्ष म्हणजे दृष्टीशिष्टवाद ज्याने सांगितला, अजतवाद ज्याने सांगितला, त्याच्यामध्ये पदार्थाला देश काळ नाही. अज्ञात सत्ता नाही. अज्ञात सत्ता नाही. हा अज्ञात सत्ता नाही. अज्ञात सत्ता कधी असते? अज्ञात सत्ता कशाला म्हणावं? पदार्थाचा आपल्याला कळायच्या आधी जो पदार्थ असतो है का नाही, त्याला अज्ञात सत्ता म्हणा. पदार्थाला सत्य जर दिली तर अज्ञात सत्ता. हो. आणि पदार्थ ज्ञान पाहिलं की ज्ञात सत्ता असं आहे ना. अरे काय चांगलं सोपं आहे, कळलं सोपं आहे. स्थिती अरे जेवता वेळेस जेवणाची चवी कळत नसते. दृष्टीशिष्टवाद झाला माहीत आहे ना. ऐकून तर दृष्टीशिष्टवादामध्ये ज्याची वृत्ती रंगली तो जेवत असताना त्याला जेवण्याची ते खरंच कांबट कळत नसतात. जेवण काय खाते सांगायचं नाही, जेवण नेणे किंवा दुरकी फिके ही तर दृष्टीशिष्टवाद आला. हां कळतंय का? माझ्याकडे बघ वर ही जेवण देणे मधुरकी फिके कुठे आहेत महाराज? अहो माझ्या भावानं एक माझी किंमत ठेवू. तुम्हाला काय झालं सांगायला, तुम्ही सांगायला पाहिजे का नाही?
अगं म्हणजे काय रे काय खातो आम्ही हा काय खातो आम्ही कसं आहे सांगा. हा ते झाड अगं आवलिया म्हणले तुझ्या भावाचं तुला किंमत ठेवली, पण मला खरंच आंबट सांगायला चवी कुठेही मला कळतोय. आम्ही काय मोकळं आहे काय? मग महाराज तुम्ही कुठे आहेत? तुकोबाराला विचारलं आपल्याकरता तुम्ही कुठं? ते म्हणजे ब्रह्मपुरी वास करणे आम्हा अखंड न देखील येतो विटाळाचे मग देह बुद्धी हे आम्हाला माहीत नाही. आणि हे काय म्हणायचं मग कोण काय खाते कसं आहे का नाही? मग कसं करायचं? हां पण असं घाबरायचं नाही. आपल्याला होतं तर नाही असं म्हणायचं नाही. आपल्याला केव्हा होईल असं नाही म्हणायचं. हे होणार म्हणजे होणार. का? कशामुळे होणार? कशामुळे होणार? त्यानेच पण ते चालू जातात ना पडे कोणत्या खोटं काय. हां मार्ग दावण्या गेले आधी दयानिधी आणि त्यानेच पण ते मग ज्ञानोबा तुकोबारायाच्या मार्गाने तुम्ही चालू का होणार नाही? का विश्वास नसावा तुमचा याच्यावर? हां मन उगं हलका असं ज्ञानोबा तुकोबारायाच्या वचनावर विश्वास का नाही अनाधिकारी म्हणून? त्यानेच पण ते चालू जातात न पडे आहे का नाही? पुंडली कोटी श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हे लक्ष आलं पाहिजे रे. उगा घबरटपणा उगा काहीतरी घ्यायचं. अरे नाही ज्ञानोबा आहे तुकोबार आहे नाथ महाराज आपले केवढे खंबीर वाघ वाघ म्हणण्यापेक्षा केवढे खंबीर अपूर्व आहे ते जग. म्हणून ह्यांचंच ऐकावं ह्यांच्याच मागं चालावं. नाही ते शास्त्री नको ते कला नको ते विद्वता नको ते काय नको. गुरु दाविले वाटा एवढी युग तीर्थतात त्याने धुंदी बुद्धीच्या मुळकट सांगेलं. कुठे लावायचं हे? वस्तू तंत्र जर होत असेल ज्ञानोबा तुकोबार जे सांगितलं तेच करा. पण काय सारखं काय सांगतो मन आमचं अटल झालेलं आपल्याला. सगळे दुकान फिरून आलेलो खाटकाच्या गल्लीतून दारू पिणाऱ्याच्या गल्लीतून हिरेवणकाच्या गल्लीतून सगळीकडं आलेलो असतो. मग प्रसंग सगळे समोर येत आहे. ज्ञानोबा तुकोबारायाच्या जर पाहिलं त्याचे कळकाळ रेग नाही. नारायण हरी चरणामाचा नारायण आहे उच्चार नामाचा त्याचे कळकाळाचा रेग नाही. म्हणजे काय? चरण कळलं नाही का? पाठ नाही का? निश्चय आहे का नाही? मग मृत्यू आहे का नाही आपल्याला? हां का बरं? ज्ञानोबाला सांगितलं माऊलीने सांगितलं ही खरं आहे जरा आवाज. म्हणून मी एखाद्या माऊलीला वासुदेव सरस्वतीला आणि दत्ताला बोलत असतो. जर तू नाही याचा विचार केला तर तुझ्या भक्ताला तुझ्या वाक्याला बट्टा लागेल. आम्ही महामूर्ख आहेत आम्ही पापी आहे आम्ही चांडाळ आहेत हे आम्ही सांगतो. पण हे जर तू पूर्ण संकल्प नाही केले माझे तर साधूच्या वाक्याला बाद लागेल. तू लबाड सोडतो त्याला. काही तर साकडे पडू नव्हते ही कुठं लावायचं? आम्ही महापापी आहेत पण आमच्यासारखं कस पाणी तुझं ब्रीद नाही. तो दयावंत आहे तो दयाचा सागर आहे का नाही? पाप पण तुझ्या हाती भगवान दयाचा सागर आहे खरं पाहून आहे. आणि तू जर हे नाही केलं मग ती साधून जे तुझं वरून केलं ते चुकीचं सरळ आणि ते वाक्य लवट ठरले. मग बघ तुला काय करायचं ते. एखाद्या वेळेस मग कातवलं ना असं बोलत असतं नाही. फक्त गुरुजीला नाही कधी बोलू असतं गुरुजीला बोलू नसतो नाही. मग दत्ताला असं बोललं एकरी भाषात पांडुरंगाला बोलवलं एकरी भाषात आणि गुरुजीला एकरी भाषा होतच नाही. आणि गुरुजीला एकरी भाषा केलं होती खरं प्रेम असतं. एकरी भाषा कशाला म्हणायचं? एकरी भाषा आरतुर ए सारखा तो इकडे आरसुत्तर म्हणावं. तसं देवाला आरतुर बोलावं गुरुला आरतुर बोलावं
ते प्रेम असतं. अरे तुरं बोलणं कोण बोलत असतं? ज्या प्रेमामध्ये विधी नाही तो. जिथे आहे का आमच्या गुरुजी चिंतन, ज्या प्रेमाला बंधन नाही त्या प्रेमामध्ये अरितुर असतं. एक गवळ नाही का म्हणजे कृष्णाला अरतुर, ज्यावेळेस कृष्ण परमात्मा सगळ्या गोपिकाला विचार माझ्याविषयी काय भाव, माझ्याविषयी काय भाव, सांगितलं तो माझा आवडता आहे, तो माझा उपास्य देवता आहे, तो माझा भक्त आहे, असं काही काही सांग. एक म्हातारी गवळून होती, गुरुजींनी सांगा त्या म्हातारी गवळून कळलं, मला माझ्याविषयी काय भाव, म्हणजे तुला डोकं आहे का? अगोदर ती उत्तर, तुला डोकं आहे का? म्हणजे का तुझ्यात आणि माझ्यात भेद असा तर मी तुला उत्तर देईन. पण ती म्हातारी बरं का, कर्म पर नाही, उपासने पर नाही, ज्ञान मुरलेलं नंतर. ज्ञान मुरलं, ज्ञान जर नसलं मुरलं तर सांगितलं तुझ्या कृपेचं फल मी ब्रह्मा असं, पण ते संपलं. म्हणून त्याला म्हण तुला आहे का काही, असं चालत राहावं लागतं. सासंताचं पाठवागता उगं मनात तळमळ करू नका, बरोबर ते काम करते. मला कसं होईल ही प्राप्ती विचार करायचा नसतो. कारण ज्ञानोबा तुकोबारायचं अबाधित फलदायी वाक्य आहेत ना. काय न करता एका चिंतेचा विठ्ठल, न कळेचं कळील उगले नाम या विठ्ठल एकाच्या. काय न केले काय होणार, न कळेचं कळील उगले नाम या विठ्ठल. मन कुणकं फिरतच नाही, हे वाक्य स्मरण राहते का? मन साधनाच्या बाजूला गेलं तलमळ होतं. हे कसं करायचं? आज मन ज्या अधिकारावर आपण असतं, कोणी श्रवणाचं आहे, कोणी मननाचं आहे, कोणी निध्यासनाचं आहे, हे जर असेल त्या साधनावर आरोड असले ते आपोआप काम करते. याच्यावर मला उगं आठवतं काय, ठाकूरबाचं एक घोडं होतं. घोडं ठाकूरबाच्या घोड्याला जे चिंतन होतं, तो ठाकूरबाच्या घोड्यात जी मालिका त्याला कळली होती ते निघालं की ठाकूरबाने आपला गाता घ्यायचा, ते घोड्यावर बसायचं, ते आपलं वाचत बसायचं. आणि जिथं मुक्कामाचं गाव तिथं ते घोडं नक्की तिथं जायचं आणि तिथं उभं राहायचं मुक्कामाचं जागेवर. खंड्या आला का आपलं मुक्काम, मग झालं. दुसऱ्या दिवशी ते झालं, बसलं की निघालं घोडं. मग जिथं ठेपायचं त्याचा पाणी प्यायचा, उतरायचा, तिथं थांबायचं घोडं. होतं घोड्याला हाकायचं नाही, घोड्याला चालवायचं नाही, जिथं तिथं राहायचं. घोड्याच्या पाठीवर बसून अभंग पाठ झाले आणि आम्ही माणसं असं अभंग पाठ होत नाही, एवढंच फरक आहे. का मन सांग तिकडे जायचं नाही ना, म्हणलं करी रे म्हणा काय पुढचं काय चरण. अरे माझ्या लक्षात नाही ना पुढचं चरण काय, न करी रे म्हणा सांगता होतो. न करी रे म्हणा काहीच कल्पना, चिंती आचरणा विठोबाच्या म्हणा, आणि कल्पना करू नको, कर भगवंत ते चिंतन. चिंती आचरणा विठोबाच्या असं आहे. हे जर झालं तर मग दृष्टीश्रीवाद मजा आहे. दृष्टीश्रीवाद सांगता येईल, सांगणं उचित बी आहे, पण नुसत्या सांगून भागत नाही. दृष्टीसृष्टीवादामध्ये पदार्थांचं स्मरण नाही. मग तुम्ही तुमच्या पाठीमागचं कार्य सांगता, मग कुठे अनात्मा होती ती कळली. पुढचं चिंता नाही, मागचं आठवण नाही, आता जागृत नाही. दृष्टीसृष्टी पाठीमागची आठवण नाही, पुढचं चिंतन नाही, आणि आता स्मरण नाही. ही दृष्टीसृष्टीवाद. पाठीमाग का जन्मच नाही म्हणून कळा काय चिंतन रे, पुढं जगत नाही म्हणून कोणाचं चिंतन करेल. आता हा चिद्रष्टा साक्षी आहे, त्याला काय आठवण राहील. झालं दृष्टीसृष्टीवाद. हे शब्दाने झाला करीत राहा. हे कळलं होत आता बरं का. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, आशीर्वाद देतात बरं का. नाथ महाराजांचा आशीर्वाद देतात बरं का. सासंत आपल्याला आशीर्वाद देतात, आपण त्यांचे हे आपण खरे त्यांचे.
लोकदृष्ट्या ह्यांचं समजायचं, लोकदृष्ट्या ह्यांच्या विधीनं वागायचं आणि खरंच त्यांचं समजायचं. कसं काय सांग बरं. तुम्ही संत मायबाप काय मी पत्याचं ते जाऊ दे पुढे पुढे. तुम्ही संत मायबाप म्हणतात पुन्हा कोण का लावायचं आता मायबाप. तर ते मायबाप उद्धाराचे आणि हे मायबाप प्रवृत्तीत जन्म जाते. म्हणून हे मायबाप विधीनं यांची मायबाप जे तीर्थाचे धुरे प्रवृत्तीमध्ये कर्मशास्त्रामध्ये आईबाप हे तीर्थाचे राजे आहेत. म्हणून संतांनी का चिरंजीव मुलांनी मुलीने आईबापाचं दर्शन जरी घेतलं सगळ्यात तीर्थाचं पुण्य लागतं. हे असं ज्ञानावरायचं म्हणणं आहे. दैवी संपत्ती सांगताना माता पित्राधिक तीर्थाचे धुरे. मग त्यांचं जर दर्शन केलं तर अभिष येत नाही, त्याचा विजय होतो आणि तो पवित्र होतो. आता आईला एका कोपऱ्यात बांधून दिलं आणि वरून त्याचे मुलं डॉक्टर वगैरे त्या आईला एका पावऱ्यामध्ये भाकर काढून सोडून देते. आणि ही बायको मोठे महालात आहे, आपण मोठे ह्याच्यात आहे. आईला एका आपलं कोपट बांधून दिलं आणि तिथून वरून त्या पावऱ्याने त्या दोरीनं भाकर काढून सोडून देते त्या आईला. म्हातारी एका कोपऱ्याला आपलं कोपट करून दिलं. कुठं राहायचं हे तसं नाही. म्हणून असे जे लोक बुद्धिहीन आहे देव त्याला यश देत नाही आणि देव त्यांना काही करत नाही. हे झालं ते का त्याला हाल काय करत जा उठा. आता किती आमची बडबड चालू असते. एकदा ते हलवून शेपट लावलं त्याला गोंधळायचं माहीत नसतं.